तर जय भीम नमो बुद्धाय सर्वांना. अ, सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी. आज मी असा विचार करतोय की धम्मपदातली एक गाथा जी आहे ती 78वी गाथा, ते मी मनमाडमधून ऑनलाईन घेतली, परंतु मोबाईलवरून घेतली आणि ते मोबाईलवरून ती व्यवस्थित मला घेता नाही आली. आणि तिथली परिस्थिती पण व्यवस्थित बोलण्यासारखी नव्हती. म्हणजे बाकीचं चांगलं होतं, बसायची याची सोय चांगली होती, सगळं बाबूजींनी चांगली सोय केली होती. परंतु मला ती मानसिकता माझी तयार झाली नाही तिथे तो अभ्यास घेण्याची. आणि मग तो कसा तरी मी पूर्ण केला आणि मला वाटतं एक 10 मिनिटातच मी ते उरकलं, 10-15 मिनिटातच उरकलं ते तो अभ्यास. तर ती 78वी गाथा आणि आजची 80वी गाथा हे आपण एकत्र पाहूया आज. म्हणजे तो जो 78व्या गाथेचा जो गॅप आहे त्याचा व्हिडिओ पण आलेला नाही आपल्या याच्यात युट्यूबवर. तर ती गाथा आपण घेऊ आणि 80वी गाथा घेऊ. मला एक थोडासा असा एक प्रश्न विचारावासा वाटतो. आज सकाळी विचार केला मी की तुम्हाला मी या गाथांचं हे काय म्हणतो, फोटो पाठवतो, प्रिंट फोटो फोटो पाठवतो पुस्तकातला. एका दिवशी एका गाथेचा फोटो टाकतो. त्याचं कारण असं आहे की तुमच्याकडून आधी त्याच्यावर थोडंसं चिंतन व्हावं, थोडासा विचार व्हावा, किंवा तुम्हाला काय वाटतं त्या गाथेबद्दल हे आधी तुम्हाला खरं म्हणजे मला विचारायला पाहिजे प्रत्येक वेळा, रोजच. पण ते फ्लोमध्ये माझं काय होतं की मीच ते गाथा लगेच अर्थ आणि त्याचं स्पष्टीकरण आणि मग त्याचं सगळं काय बोलतो आणि चर्चा पण होऊन जाते. पण तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला, कारण त्याच्यामध्ये मराठी पण आहे, पाली पण आहे. ज्यांना पाली येत नाही ते मराठीतून अर्थ काढू शकतात. अर्थात काही अर्थ चुकीचे आहेत हे मी त्या वेळेला बोलत आलेलो आहे. पण तरी पण काही ना काही आपल्याला वाटत असणार आहे का, हे असं का म्हटलंय, असं का बोललं गेलंय, किंवा याचा अर्थ काय होऊ शकतो याचा नाही, म्हणजे. गाथा. हं. हा, बोला बोला. गाथा आपण जे नेहमी टाकताय ना त्याचं मला तरी वाटतं योग्य आहे सर. कारण आमच्या वाचनातही जातं हो. आणि त्याच्यामुळे काय होतं की म्हणजे भाषेचे ज्ञान होतं त्याच्यामुळे. हा. हा. आणि शब्दशः म्हणजे आता तुम्ही सांगते वेळेस कुठला शब्दाचा अर्थ तुम्ही सांगता हे पटकन लक्षात येतं. हम्म. हम्म. म्हणून ते असं आणि त्याचं रीडिंग होतं आमच्याकडून. म्हणजे हम्म. व्यक्तिशः मी तर करतोच रीडिंग. हम्म. आणि 78 क्रमांकाची गाथा आहे. मला वाटते त्याच्या अगोदर आपण टाकलेली आहेत. अं, पण 78 नाही नाही, मी ते याच्यावर टाकलेलं आहे मी, म्हणजे हा, आपल्या काय म्हणतात व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकलेलं आहे. हा, बरोबर आहे. हा, 78वी गाथा अं, टाकलेली आहे, त्याच्यावर वर्ग पण घेतला एक. पण तो त्याचं स्पष्टीकरण जास्त झालेलं नाही एवढंच आहे फक्त. हा स्पष्टीकरण झालेलं नाही. आणि हा, त्याचं रेकॉर्डिंग झालं पण ते कुठे आहे मला माहिती नाही. हम्म. त्यामुळे ते आपलं युट्यूबवर आलं नाही. झालं नाही म्हणजे पुरेसं झालं नाही म्हणजे आपल्या मनासारखं झालं नाही एवढंच म्हणतोय. नाही, मनासारखंही अं, नाही झालं आणि पुरेसं ते रेकॉर्डिंग झालं ते डायरेक्ट मोबाईलवर झूमवर झालेलं आहे. ते त्याला हम्म, क्लाउडमध्ये गेलं म्हणतात, त्यांच्या म्हणजे झूमच्या क्लाउडमध्ये आहे ते. पण आता त्या हम्म, झूमच्या क्लाउडवरून मला ते युट्यूबवर कसं घ्यायचं, कोणी जाणकार असेल तर ते सांगतील मला. परंतु मला असं वाटतं आता ते शोधण्यापेक्षा, आणि ते परत मी ते जरा वेगळ्याच मूडमध्ये आहे तो. हम्म. थंडी पण होती तिथे तर, आणि हा, हां आणि एवढं सांगू इच्छितो हो. की आपण ते करताय ना म्हणजे नेहमी टाकताना हां. रिपोर्ट हां. ते त्याची गरज आहे. हो. हो. नाही आणि नाही, ते नाही मला म्हणायचं, गरज तर आहे ते. म्हणजे हं, गरज आहे ते. टाकतो ते चांगलं, ते योग्यच आहे, हं, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. माझा मुद्दा वेगळा आहे. माझा मुद्दा असा आहे की तुम्हाला जेव्हा मी टाकतो, ते म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये जेव्हा टाकतो, हे तुमच्या माहितीसाठी टाकतो, है ना. बरोबर. उद्याचा अभ्यास काय आहे ते आजच आपण टाकतो. आणि तर ती एक एक अपेक्षा माझी अशी आहे की तुम्हाला काय वाटतं त्याच्यातून हे तुमच्याकडून पण आलं पाहिजे. हं.
नाही, वाचण्यात जातो म्हणजे सर. थोडंफार त्याच्यानंतर हा, विचार होणं, चिंतन होणं हे आलंच ओघाने. आलंच आहे, बरोबर. काय हा. म्हटलं किरण सर? डेव्हिड सर. हा, बोला. सर, आणखीन एक अडथळा वाटतो मला त्याच्यात माझ्याबद्दल, हा, हा. की जेव्हा आपण एखादी गाथा तुम्ही टाकलेली वाचतो ना, हम्म, तर त्या गाथेचा अर्थ पुस्तकात दिलाय तेवढ्या पुरते तेवढा लागतो. हो, फार फार एकांतात चिंतन केलं तर काही वाक्य, काही संकल्पना काही प्रमाणात वाढतात. हम्म, परंतु तीच गाथा घेऊन आपल्या क्लासमध्ये किंवा क्लासशिवाय एरवी कुणाशी चर्चा करायला लागली तर त्याचा अर्थ खुलत जातो. मग ती हो, ही गोष्ट लक्षात येत नाही की समोरचा व्यक्ती किंवा एखादी चर्चेसारखं कुठला तर व्यक्ती जेव्हा समोर असतो ना, तेव्हा ते का खुलत जातं. हो. एकांतात जेवढं खुलायला पाहिजे तेवढं ते खुलत नाही. परंतु जसं हम्म, सामूहिक आपण चर्चा करतो किंवा तुमचा अँगल काय, ह्याचा काय अँगल काय, आणि त्याच्यातनं त्याचे अर्थ बदलत जातात. हम्म, त्यामुळे एकट्यामध्ये अर्थ सीमित स्वरूपात लागतात, जेवढे तिथं वाक्य आणि शब्द आहेत तेवढ्या स्वरूपात. हम्म, बरोबर आहे, तसं पण आहे. हा, तसंच आहे सर. हा, ते वाचून होतं, परंतु ते अर्थ नक्कीच तसे आहेत. कारण जेव्हा जेव्हा मी गाथा तुमच्याकडून विश्लेषण होताना ऐकलं ना, की हा शब्द इतका बरोबर नाहीये, तो अर्थ असा असा आहे, तसा तसा आहे. मग हम्म, कन्फ्युजन हे असतं, की एकट्यामध्ये जेव्हा ऐकायला घेतो, वाचायला घेतो, त्यावेळेला असा विचार पडतो, की सर याच्यावरती काय म्हणणार आहे? प्रश्नाकडेच जातो मन, ते वाचूनही. म्हणजे ते पूर्णपणे अभ्यास म्हणून आपण करायला जातो. पण सर काय म्हणणार तिकडे ती उत्सुकता असते. पण त्याच्यामुळे त्या आपल्या स्वतःच्या चिंतनावरती विश्वास नाही राहत, अशी परिस्थिती असते, की मला हे बरोबर नेमकं अर्थ लागलाच काय, आणि लागलेला असेल तर त्याचं समाधानकारक आहे का, सर काय म्हणतील त्याच्यावर बघू. आणि मग ते असं होतं सर. ठीक आहे. आपापलं हे आहे, म्हणजे म्हणजे तुम्ही ते सगळेजण वाचता पहिली गोष्ट, आणि वाचत नसाल तर माझी रिक्वेस्ट आहे, ते वाचलं पाहिजे. खरं आहे, खरं कधी कधी आहे. असं पण, हा वाचण्याशिवाय. हा आता ज्यांना इंटरेस्ट आहे ते वाचतात. पण काही लोक म्हणजे असं करत असतील कदाचित, तर आता उद्या होणारच आहे, तर मग आता ते वाचतील आणि ते बोलतील आणि ते सांगतील, मग आपण ऐकू. तर ते तर होणारच आहे. सर, मी तर वहीतच लिहून ठेवते. तुमचा हा, अनुवाद आणि हा, माझ्या पुस्तकातला अनुवाद वेगवेगळा आहे हा, मराठीतला. हा, त्यामुळं मी लिहूनच ठेवते, त्याचं वेगळं आणि याचं वेगळं, आणि दोन्हीचं पण हे करते. दोन्हीचं पण वेगवेगळं असतं हा, मराठीमध्ये. हा, तर मग मी ते दोन्ही वाचून तरी पण माझ्या मनाला थोडस म्हणजे वेगळंच वाटतं. दोन्हीचे पण अनुवाद वेगवेगळे, हो. आणि तुम्ही सांगता ते वेगळे. म्हणजे तुम्ही एकदमच अच्छा. असं फोडून सांगतात, हा, शब्दानी शब्द फोडून सांगतात. हो, आणि ते ना फक्त सीमित असतात, हो, छोटे छोटे हो, हो, असं. हो, हो, हो. बरोबर आहे. माझ्या मनात जय भीम. असं आलं माझ्या मनात आलं की धम्मपद जेव्हा पूर्ण होईल, त्याचे जितकंही पुस्तक होईल तेवढं पुस्तक तुम्ही जे विश्लेषण करून जे लिहिलेलं आहे ते सांगावं, लोकांपर्यंत यावं. कारण लोकांना धम्मपद जितकं स्पष्ट कळेल तेवढा धम्म त्यांच्या लक्षात येईल. आणि तो जागृतीचाच मुद्दा आहे. कारण जागृतपणे सांगणारा माणूस कसा सांगू शकतो हे अजूनपर्यंत इतरांकडून आलेले नाही. कारण मी अनेक वेळा धम्मच्या गाथा वगैरे ऐकल्या, वाचल्या, तर ते तेवढं समाधान होत नाही. आणि म्हणून मन जागृत व्हायला तयार होत नाही. असं आहे ते. त्याचं 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 एकत्रीकरण करणं गरजेचं आहे असं वाटतं. काय काय सर्व नाही, आपण जे अर्थ सांगितलं सर, म्हणजे त्याच्यामध्ये बदल होणं किंवा त्याचं सविस्तर असं विश्लेषण करता येईल. तर ते शेवटी शेवटी म्हणजे धम्मपद हे सगळ्या गाथा संपल्यानंतर त्याचं एकत्रीकरण होणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. हा, ते आता मागाडींनी नाही, जे हा, मागाडींनी परवा व्याकरणीकरण ती करणं एवढं आहे की ते मागाडीं व्हायला पाहिजे. हा, ओके, मागाडींनी जी संकल्पना मांडली ना, किंवा याचं एकत्रीकरण व्हायला पाहिजे, हे जे रेकॉर्डिंग हा, होतं याची हा. पुस्तकं निघाली पाहिजेत, तर तो विचार आहे डोक्यामध्ये. पण ते जरा माझ्या दृष्टीने जरा वेळ खायचा आणि डोकं खायचं पण काम आहे. कारण आता जसं मी बोललो तसं लिहिता येणार नाही, तसंच्या तसं घेता येणार नाही. लिखित हो. स्वरूपात, आता लिखित याची भाषा वेगळी असते आणि बोलण्याची भाषा वेगळी असते. आणि लिखित याच्यामध्ये जास्त स्पष्ट येऊ शकतं आणखीन. बोलण्यामध्ये पण स्पष्टता येते, कारण बोलण्यामध्ये अशी काय म्हणतात त्याला, मोकळी चाकळी चर्चा आपण करू शकतो, किंवा एकमेकांशी बोलतोय आपण, आणखीन त्याचा उलगडा होत जातो.
पण लिखित याच्यामध्ये आपल्याला असंच नाही म्हणता येत. जसं बोलतो तसं लिखित याच्यात येणार नाही. परंतु अं, आणखीन स्पष्टता त्याच्यामध्ये येऊ शकते. याच्या व्यतिरिक्त ही तर आहेच, याच्यात मी जास्तीत जास्त आपण सगळे मिळून त्याच्यात स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. अं, एखादी संकल्पना, पण लिखित याच्यामध्ये ते अं, चांगलं होईल असं मला पण वाटतं. परंतु आता ते थोडंसं कष्टाचं काम आहे, कारण हे जे बोललो ते परत टाईप झालं पाहिजे. मोठं टाईप मोठं काम झालेलं आहे. हा काम मोठं आहे म्हटलं ते. फार हो, मोठं काम आहे ते. मोठं ते काम. मी केलेलं पण आहे. मागे धम्मं कायेन पश्यति ही जी मालिका आपण घेतली, हं. त्याचे मला वाटतं 5-6 लेक्चर मी टाईप केलेले आहेत. सहा म्हणजे सात सहा हा, सात आहेत. आहे ना, धम्मं काय 6 लेक्चर काहीतरी टाईप केलेले आणि ते मी पाठवले होते. आणि आपण ते करू शकतो, पण ते टाइम खाणारं काम आहे आणि थोडंसं कष्टाचं पण आहे. कष्टाचं याच्यासाठी जे बोललोय ते परत बोलायचं आणि ते बोललेलं टाईप होतं, किंवा मग लिहून काढायचं, मग ते टाईप करायचं आणि मग त्याच्यामध्ये काय कमी जास्त आहे ते करायचं, वाढवायचं किंवा कमी करायचं. आणि खूपच म्हणजे कष्टदायक काम आहे ते, वेळ खाणारं पण आहे. तेवढा वेळ आता सध्या तरी आपल्याकडे नाही, पण आपण तो प्रयत्न करणार आहे. एकदाच हे धम्मपदाचं हे काम जरा काय म्हणतात 50% तरी पूर्ण होऊ द्या, म्हणजे ते आपापच ते ते धम्मपदच आपल्याला पुढे ढकलणार आहे. आणि तुमच्या बरोबर. सगळ्यांचा सहभाग आणि ते धम्मपद, कारण त्याच्यात एक मला पण गोडी लागली चांगली. म्हणजे चिंतन करायला मला पण फार मोठं खाद्य मिळते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जागृतीचा जो विषय आहे सतीचा, हा विषय प्रत्येक गाथेशी जोडला जातोय नॅचरली. बरोबर. कारण सती भान नसेल, जागृती नसेल, तर मग ती आपल्याला आपलीच समज नाही. म्हणजे आपल्याला आपण स्वतःला समजून घेऊ शकत नाही. जर आपण स्वतःला समजून घेऊ शकलो नाही, तर आपण मग हे शब्द पण समजून घेऊ शकत नाही. कारण हे शब्द तेव्हाच कळतात ज्याचा तुम्हाला व्यक्तिगत पातळीवर तुमच्या प्रॅक्टिसमधून थोडा तरी त्याचा अनुभव आलेला आहे. थोडं तरी कुठेतरी मॅच होतं आपल्या अनुभवाशी, आपल्या प्रॅक्टिसशी. असे ते सगळे विषय आहेत. कारण धम्म आहे. धम्म म्हणजे मनोधम्म आहे. मनोधम्म म्हणजे आपल्यातले धम्म आहेत. मग ते चित्तधम्म असतील, नाही तर मनोधम्म विचार प्रक्रिया असेल, आपल्या जाणीव असतील, आणि आपलं वर्तन असेल, आपलं बोलणं असेल, आणि आपले इंद्रियांचे विषय असतील. तर मग धम्मपदामध्ये याच्या बाहेरचं काहीच नाही. जीवनाचे एक आरसा आहे तो. धम्मपद म्हणजे एक जीवनाचा आरसा आहे, जगण्याचा आरसा आहे. अं, त्याच्यामध्ये हे 4 खंड जे आहेत त्याच्या बाहेरचं काहीच नाही. आणि ह्या काया वेदना चित्त मनोधम्मामध्ये तुमचं बाहेरचं जग पण आहे. बाहेरच्या जगाशी आपण जे जोडलेले आहोत आणि त्याचे जे आपल्यावर संस्कार आहेत, त्याचंच विश्लेषण धम्मपदामध्ये येत आहे. वर्तनाचं विश्लेषण येतं. त्यामुळे ह्याच्या बाहेर काहीच नाही. आपली प्रॅक्टिस जेवढी चांगली, स्पष्ट, व्यापक जेवढी जास्त असेल, तेवढा आपल्याला धम्माचा अभ्यास, आता धम्मपदातच नाही, धम्माचा कोणताही अभ्यास, कोणताही विषय, हा आपल्याला नेहमीपेक्षा जास्त चांगला समजतो, लक्षात येतो. हा माझा अनुभव आहे. म्हणून थोडंसं ते स्पष्टीकरण तुम्हाला चांगलं वाटत असेल, आणि मला पण आश्चर्यकारक वाटतं की अरे बापरे, असा अर्थ चिंतन करताना आणि सती धम्म चिंतन करताना, जागृतपणे चिंतन करताना आपल्याला वेगळाच अर्थ लागतोय. जसं मोगम वाचलेली लागत नाही तो. आणि चर्चेतून तुमच्याशी बोलून तर आणखीन त्याचा अर्थ मला काय म्हणतात सखोलतेकडे नेणारा वाटतो. सखोल खोल खोल चर्चा चालते, डीप सर थिंकिंग चालतं. बोला. फेसबुकवरती एक सुधाकर ज्ञानोजी पखाले करून आहेत. हम्म. ते पण असं धम्मपदावर मस्त असं
अर्थ विवेचन हं, पूर्ण असं लांबलचक हं. लिहून काढलं. मस्त आहे. त्यांची वाचतो कधी. त्यांची हम्म. स्वतःची प्रॅक्टिस असली पाहिजे. हो हो स्वतःची प्रॅक्टिस महत्वाची आहे. बरं, आता मी तुम्हाला जे म्हटलो, जिथून आपली चर्चेची सुरुवात झाली, की तुम्हाला मी ह्या गाथा पाठवतो, तर तुम्हाला त्याचं कसं आकलन होतं हे पण थोडंसं लक्ष द्यायचं. म्हणजे आपण कसा अर्थ लावतो, आणि मी पण शब्दशः जेव्हा वाचतो तेव्हा वेगळा अर्थ लागतो, आणि जेव्हा ते काय म्हणतात ते घुसळण्यासाठी ते आधीच एक 10-12 तास आधीच माझ्या डोक्यात तो विषय असतो, आणि ते सतत चाललेलं असतं मग डोक्यात. अगदी झोपेत पण मला कधी कधी ते एकदम काहीतरी वेगळंच लिंक लागते. सकाळी सकाळीच अगदी पहाटे पहाटे एखादा वेगळीच लिंक लागते. आता आज आज जी गाथा आपण घेणार आहोत, त्याची पण लिंक आज सकाळी मला वेगळीच लागली. अचानक लागली ती. आता अचानक नाही, अचानक काही होत नाही. तुम्ही ते प्रोसेसिंगला जेव्हा आपण टाकतो ना एखादी गोष्ट प्रोसेस करायला, म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रोसेस करणं, प्रोसेस म्हणजे प्रक्रिया. हं. प्रक्रिया करायला जेव्हा ते टाकतो आपण तो विषय मेंदूमध्ये, डोक्यामध्ये, विचार प्रक्रियेमध्ये जेव्हा ते प्रोसेसिंगला ते टाकतो, तेव्हा त्याच्यात काहीतरी शिस्त आहे जणू काय. जसं एखादं म्हणजे आपण कालवण करतो ना, कालवण कालवण हं. करताना तुम्ही वेगळे मसाल्याचे पदार्थ काय ज्याचं कालवण करता ते सगळं असं एकत्र करता आणि ते गॅसवर ठेवून देता, आणि मग काही वेळानंतर त्याला थोडासा तो वास सुटतो, आणि मग ते जाणकाराला ते बरोबर कळतं, हा ते आता होत आलंय, आणि मग त्याच्यातून ते वेगळं ते तयार होतं. त्याच्यात ते पहिले पहिले चव त्याच्यात नसते ती तशीच्या तशी, कारण ते सगळं एकत्र झालेलं असतं, आणि त्याच्यातून वेगळा तो हे अं, वास, वेगळी चव, आणि ते वेगळं कालवून तयार होतं. असंच आहे ना मी म्हणतोय ते. हो सर, हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे. ते वेगळंच होतं. मूळ असतं, जे मूळ अगोदर असतं ते तसं होत नाही, कारण परिपाक झाल्याच्या नंतर त्याचं वेगळंच स्वरूप होतं ते. वेगळंच होतं. आपल्याला जे वाटतं ते तसं राहत नाही, त्याच्यापेक्षा ते सुंदर होतं. तर मॅजिक, तसंच या. हा हा, बोला बोला. जादूच आहे ती तशी काय. जादू कार्यकारण भाव आहे, जादू नाही, हो, तो कार्यकारण भाव आहे. अरे कारण सर. हा, बोला हॅलो बोला बोला. सर, ते उष्णतेमुळे त्यातली अणूंची संरचना बदलते. हा, उष्णतेमुळे ते भाज्या, ते मसाले, आणि आणि पाणी, आणि ते सगळं, आणि उष्णता, या सगळ्यांचं ते जे मिश्रण ते उकळ आहे, तर सुनील साळवे सरांचं म्हणणं आहे की त्यातले अणुरेणू बदलतात, त्यातले म्हणजे ते प्रक्रिया होते, आंतरक्रिया होते त्याच्यामध्ये. जसं रासायनिक अभिक्रिया काय म्हणतात त्याला. आपल्याला माहिती असेल तर बोलायचं, नाही तर मग नाही, ते काय असेल ते हं. काय होतं आपल्याला माहित, पण वेगळं काहीतरी होतं. मी बोलू काय थोडस. बोला. मूळ भाजीला तुम्ही फोडणी देता आणि त्यामुळे त्या भाजीला वेगळी चव येते, वास येतो, वेगळा देतो. आणि आणि ते खाता भाजी इतकी टेस्टी लागते की बोलायचं काम नाही. हा आणि स्वतःच्या विचारावर पण त्याचा परिणाम होतो. हा, खाताना आनंद वाटतो, म्हणजे मनाला आनंद वाटतो. हा, आणि त्याचा वास पण आनंददायक असतो. आणि तडका, सारखं. तडका फोडणी जी कौतुक आहे, करतो सारखं. फोडणीचा वास म्हणजे तुमच्या तोंडाला पण पाणी येतं बघा, नुसत्या वासानं नाकाला वास येतो, आणि लाळ लाळ पण गळते, म्हणजे तुमच्या सर, तोंडाला पाणी सुटतं. नवीन संस्कार झाले. नवीन संस्कार. संस्कार. हा, आत्ता का? हो हो. हो. तर हे, हा धम्म आहे. धम्म म्हणजे हा. कार्यकारण भाव आहे. धम्म म्हणजे काय घडतंय हे आपण सतीनं पाहतो, त्याच्या संपर्कात जातो ना, त्या विषयाच्या एरवी नाही जात आपण. काय पाहतो, काय वास येतो, काय पाणी सुटतं काय तोंडाला फक्त, आणि आनंद होतो काय, आपण म्हणतो हा चांगला आहे, चांगला वास आला, आणि चांगली चव आहे, आणि माझ्या त्या तोंडाला पाणी सुटलं, आणि मी फार खाल्लं.
हा असं आपण सहज बोलून जात, पण काय घडतंय नेमकं? असं ते अणूंची रचना म्हणजे एखाद्या पदार्थाची अणूंची संरचना बदलण्यासाठी तीन गोष्टी कारणीभूत आहेत. एक तर उष्णता, हा दाब आणि म्हणजे वेगळं रसायन टाकून. म्हणजे जसं आपण भात शिजवतो ना, हम्म. तर भातातले ऍटम ते तसेच राहतात, ते तांदळातले, फक्त त्याची रचना बदलते भात झाल्यानंतर. ऍटम नाही बदलत, त्याची संरचना बदलते. म्हणजे हेक्झागोनल असतील तर ते चौकोनी बनतील वगैरे असं. अच्छा. हा, ते ऍटम बदलत नाही, ऍटमची रचना बदलते. त्यांच्या कॉम्बिनेशनची जी रचना आहे ती बदलते. अच्छा अच्छा. आता हे शास्त्रीय भाषा माहिती नाही मला, मला तरी लक्षात येत नाही. आता हे शब्द माहिती आहेत, ॲटम असतील काय, मॉलिक्यूल किंवा अणू, पण नेमकं काय होतं? आणि उष्णता हे केमिकल रिॲक्शनला उत्तेजन देते. कॉलेजमध्ये शिकलो मी, पण नेमकं काय होतं? पण जे असेल ते असत, त्याच्यात काय होतं त्याच्यापेक्षा आपल्याला जाणीवा काय सांगतात, आपल्या जाणीवा काय सांगतो, आपली वेदनानुसती काय सांगते, आणि आपली चित्तानुसती काय सांगते. चित्तानुसती म्हणजे हा हे चांगलं आहे, हे पाहिजे, भारी झालं, अजून खाल्लं पाहिजे, किंवा नाही चांगलं झालं, नाही खाण्यासारखं, बाजूला सारा, असं कसं काय केलं, मग त्याच्यातून वाद. हे जे ज्या गोष्टी ह्या चित्तानुसतीच्या अभ्यासाच्या गोष्टी आहेत. आणि आपण हे स्पष्ट जे करतो त्याच्याविषयी जे बोलतो, ती धम्मानुसती म्हणजे विचार काय चाललेत ते व्यक्त होतात. तर जेव्हा आपण सतीचा अभ्यास करतो तेव्हा मग ते प्रत्येक गोष्टीचा असा अभ्यास होऊ शकतो. जीवनातली प्रत्येक गोष्ट, कोणती पण गोष्ट घ्या, त्याचा मग तशा प्रकारे तो अभ्यास सुरू होतो. म्हणून हा सती साधनेचा फार मोठा फायदा मला तरी झालेला आहे. ही गोष्ट जेव्हा माझ्या लक्षात आली, तर तो मुद्दा मी आज 25 वर्ष झाले मी सोडला नाही तो. 2000 साली मला जेव्हा पहिल्यांदा जाणवलं श्वासाच्या निमित्तानं, आणि मग जे त्या प्रॅक्टिसवरच माझा सगळा फोकस राहिला. मग त्याच्यामध्ये मी बाकीच्या सगळ्या गोष्टी कमी कमी केल्या. म्हणजे जे काही अं, इतर संस्थांशी माझं जे कनेक्शन होतं, मी म्हटलं नाही आता इतर ठिकाणी राहून आपल्याला हे विचार करता येणारच नाही. कारण प्रत्येक संस्थांची काम करण्याची जी चाकोरी असते, त्या चाकोरीतच काम करावं लागतं, आणि तोच अभ्यास करावा लागतो, आणि तेच सांगावं लागतं, आणि तसंच सांगावं लागतं, तसंच बोलावं लागतं. कारण ती संस्था कोणाची तरी असते त्याचं, आणि त्या संस्थेच्या संस्थापकानं ज्या गोष्टी त्या संस्थेत आणलेल्या असतात, त्याच्या स्वतःच्या असो नाही तर कुठून आणलेल्या असो, त्याच त्याच्यात चालल्या तर आपण त्याच्यात टिकून राहू शकतो. आणि आपण वेगळं काही आपल्याला जरी समजलं आणि बरोबरही असलं ते, पण ते तिथं बोलण्यासारखी परिस्थिती नसते. तिथं तुम्हाला पहिला विरोध हा होतो की तुम्ही जे बोलताय हे आपल्या गुरुनी सांगितलंय का? हे आपल्याला जे पुस्तक आपण वाचतोय त्याच्यात ते सांगितलंय का? किंवा दुसरं कशात सांगितलंय का? त्रिपिटकात आलंय का? मग हे तुम्ही कुठून बोलता? मग ते जर कुठंच नाही दुसरीकडे, तर मग ते तुम्ही चुकीचं बोलता, हे लगेच त्याच्यावर शेरा मारला जातो. आणि मग नाही, तुम्ही मग सिस्टमच्या विरुद्ध जाता, किंवा मूळ शिकवणीच्या विरुद्ध जातात. त्याचा मूळ शिकवण कोणती, हाच मोठा प्रश्न आहे. बुद्धांची मूळ शिकवण कोणती, हा फार मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न बाबासाहेबांना पडला होता, म्हणून त्यांनी वेगळंच वेगळंच पुस्तक लिहिलं, आणि त्याला कोणी मान्यता दिली नाही त्यांच्या हयातीत. नंतर आता त्याच्यावर चिंतन चालतं, तो भाग वेगळा, आणि ते जास्त करून त्यांचे अनुयायीच करतात. बाकीच्या लोकांनी अजून त्याला तेवढं महत्त्व दिलेलं नाही. आणि त्यांच्या हयातीत तर त्यांनी ज्या 60 लोकांना त्या याचं पुस्तकाचे मूळ प्रती पाठवल्या होत्या छपाईच्या अगोदर, जगातल्या विद्वानांना, कारण इंग्रजी ग्रंथ आहे तो, जगातल्या विद्वानांना पाठवला. आणि त्यांना विचारलं काय तुमचं काय मत आहे, तर कोणीही त्याला होकारही दिला नाही, म्हणजे समर्थनही केलं नाही, आणि विरोधही करण्याचं धाडस झालं नाही. कारण बाबासाहेबांनी सांगितलेला बुद्ध हा वेगळाच आहे, वेगळेच मुद्दे आहेत, आणि ते परंपरेला
तडे देणारे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. उदाहरणार्थ गृहत्यागाचा मुद्दा. बाबासाहेबांनी तो गृहत्यागाचा मुद्दा जो ज्याचा इतका मोठा जगावर प्रभाव आहे, आणि बुद्धांनी गृहत्याग केला, पळून गेले, बायको पोराला टाकून गेले, राज्य सोडले. म्हणजे त्याच्यामुळं मग बुद्धाची जी मूळ सिद्धार्थ गौतम बुद्धांची जी मूळ आयडेंटिटी होती जगामध्ये, जी त्रिपिटकाने उभी केली, त्यालाच बाबासाहेबांनी शह दिलेला आहे. त्यालाच बाबासाहेबांनी तडा दिला आणि मग युद्धाचा प्रसंग तिथे टाकला. टाकला म्हणजे तोही ग्रंथातलाच आहे, परंतु त्याच्यावर तेवढी चर्चा नाही झाली. युद्धाला विरोध म्हणून त्यांनी राज्यत्याग केला, गृहत्याग केला नाही. हा मुद्दा आता हा मुद्दा आपण बोलतोय बरं का, हा काय बाबासाहेबांच्या ग्रंथात नाही आला, परंतु बाबासाहेबांनी रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलियांमध्ये पुढे होणारं युद्ध, त्याला सिद्धार्थांनी केलेला विरोध, हा मुद्दा टाकून त्यांनी शिक्षेचा मुद्दा आला आणि मग राज्यत्याग झाला म्हणून गृहत्याग झाला. राज्यत्याग केला आणि राज्यत्याग केल्यावर बायको मुलाला नेलं नाही म्हणून तो गृहत्याग झाला. घर सोडलं पण बायको मुलाला नाही बरोबर नेलं, मग तो गृहत्याग नसता झाला. आपल्या भाषेत ते घरातून फुटून बाजूला निघाले बा, असा आपण लोकांनी अर्थ लावला होता. घर फुटलं ते, त्यांनी ते घर नाही फोडलं, कारण शेवटी यांना नेऊन काय करणार होते पुढे, राजपुत्र तर राहिले नसते. तर तो व्यावहारिक मुद्दा पण होता की यशोधरेला आणि राहुलाला त्यांनी नेलं नाही आणि एकटेच बाहेर पडले. त्यांनी राज्यत्याग केला आणि गृहत्याग हा त्याचा एक परिणाम होता, तो मुख्य भाग नव्हता. ग्रंथांमध्ये तो मुख्य बनला आहे आणि म्हणून बुद्धाला पळपुटा पण ठरवलं लोकांनी, बेजबाबदार ठरवलं आणि बुद्धांना बदनाम केलं. आणि त्या बदनाम केल्यामुळंच इथं जेव्हा बौद्ध धर्माचा ऱ्हास होण्याचं ते एक कारण आहे. ते मुद्दाम केलेलं असावं, ते मुद्दाम केलेलं आहे की त्या मूळ संस्थापकालाच बदनाम करून टाका, म्हणजे तो धर्म आपापच लोक सोडून देतील. आणि त्यावेळेला कसं ते शौर्याला महत्व होतं, तलवारबाजी कोण करतो आणि बाण कोण चालवतो, आणि जो ते चालवत नाही, जे त्याला येत नाही, तो राजपुत्र नाही आणि तो तर त्याचा आदर होणार नाही. आणि त्यानं घर सोडलं, मग भगोडा, मग तो पळून गेला, पळपुट्या. आणि परत धार्मिक टेंबा मिरवणाऱ्यांनी त्याला वेगळा अर्थ दिला की त्याने धर्म सांभाळला नाही, क्षत्रिय धर्म सांभाळला नाही, मग तो धार्मिक पण नाही. म्हणजे तो धर्माच्या बाहेर, तो समाजाच्या बाहेर, तो जातीच्या बाहेर, म्हणजे कर्तव्याच्या बाहेर. युद्धाला विरोध म्हणजे क्षत्रिय धर्माला विरोध केला. मग ही जी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही जी परंपरा आहे, त्या व्यवस्थेला विरोध केला. मग त्याचा परिणाम तोच होणार होता. मग शिक्षा, फाशी तरी होईल, नाहीतर संपत्ती तरी जप्त होईल, नाहीतर मग तुला हे सोडून जावं लागेल. हे सोडून जावं लागेल हे बुद्धांचंच हे होतं. म्हणजे खरं म्हणजे सिद्धार्थ गौतमांची ती सूचना होती की तुम्ही संपत्ती जप्त, फाशी तर देणार नव्हते ते. त्याचं कारण प्रसेनजित राजा म्हणजे शाक्य कोशालाचं त्यांच्यावर आधिपत्य असलं पाहिजे. यांच्या राज्यावर दुसऱ्या राजाची पण सत्ता होती बहुतेक, शाक्य आणि कोलियांवर. आणि म्हणून यांनी सिद्धार्थ गौतमाला परस्पर फाशीची शिक्षा ते देऊ शकले नसतील म्हणजे तसंच आहे ते, कारण त्या राजाच्या भीतीने यांनी त्याला फाशीची शिक्षा नाही दिली. मग दुसरी शिक्षा म्हणजे संपत्ती जप्त करू तुझी आणि तुझ्या कुटुंबाची. म्हणे माझ्या चुकीसाठी, तुम्हाला विरोध आहे, तुमच्या युद्धाच्या कल्पनेला माझा विरोध आहे, तो शिक्षा तुम्ही माझ्या आईवडिलांना, माझ्या घरच्यांना का देता? त्यापेक्षा मी असा उपाय सुचवतो की मी हे घर सोडून जातो.
हे राज्य सोडून जातो. म्हणजे ती त्याने ओढवून घेतलेली शिक्षा आहे. हा मुद्दा बाबासाहेबांनी केल्यामुळे त्याला जगभरातून एक प्रकारे विरोधच झाला. म्हणून लोकांनी बाबासाहेबांच्या ग्रंथाचं समर्थन केलं नाही आणि विरोध करण्याचे धाडस झालं नाही, कारण तो युद्धाचा मुद्दा तो सत्य होता. तो ग्रंथात इतरत्र आलेला आहे. तर कसं असतं, जी एखादी पद्धती असते, सिस्टम असते, संस्था असते, त्या संस्थेचे नियम असतात, त्यांचा कायदा असतो, जणू काही ते नियम त्यांची घटना असते, कायदा असतो आणि त्या कायद्याला बांधलेली ती संस्था असते, त्या नियमांना बांधलेली संस्था असते, त्या विशिष्ट शिकवणीला, त्या ग्रंथांना बांधलेली ती शिक्षा असते आणि तीच गुरुची ती रचना असते. आणि त्याच्या विरोधात तुम्ही काही विरोधात नसलं तरी वेगळं जरी बोलायला लागले तरी तुम्ही ते तसं करू शकत नाही. आणि करायला गेले तर त्या सिस्टम मधलेच लोक, ते अनुयायीच किंवा ते भक्त किंवा ते मेंबर, ते तुम्हाला बाहेरची वाट दाखवतात किंवा बाहेर बाहेर पडावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होते. असो, हे व्यवहार आहे हा. पण धम्म हा ह्या सगळ्यांचा अभ्यास करतो. म्हणजे सती जागृती जी आहे, या गोष्टीला नावं नाही ठेवत आपण. हे असंच आहे, मानसिकता अशीच काम करते. जिथे काहीतरी पाहिजे आणि काहीतरी नको. आमच्यासारखं आहे का? नाही. मग नाही, तुम्ही नाही थांबा. सर बोलू थोडं. बोला. हा, तुम्हाला बोलायचंच आहे. तुम्हाला हा सर, बोलायचं. हा हा विषय बोलत होतो. हा आता मला तुमच्याकडनं पहिल्यांदा मलाही माहित नव्हतं की बाबासाहेबांनी एवढ्या लोकांना हे पाठवलं होतं हा तपासण्यासाठी की तुमचं काय मत आहे. हो, हो. असं असेल तर त्या काळातले जे कोणी स्कॉलर होते ज्यांना बाबासाहेबांनी पाठवलं, हम्म. तर ते स्कॉलर अकॅडमिकलीच होते असंच वाटत आहे. कारण जर लॉजिकली जे बुद्धांनी घर सोडायचं कारण बाबासाहेबांनी दिले आणि ते त्रिपिटकात ते आहे की ही घटना झालेली आहे, मग लॉजिकली हे पटत असतानाही फक्त सगळ्यांपुढं एवढं वर्षानुवर्ष संमतीनं जे कारण दिलं गेलं की 3 प्रसंग पाहिले, 4 प्रसंग बघून बुद्धांनी घर सोडलं, ह्याला विरोध कसा करायचा, एवढ्या कारणास्तव त्यांनी विरोध केला नाही. म्हणजे असं वाटतं त्यांनी त्या काळात त्यांनी त्या 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 काळातल्या किंवा सगळ्यात मोठं कारण जे आहे ना, की त्यावेळची सिस्टम ही वर्णव्यवस्था होती. जातीव्यवस्था जातीव्यवस्था तर होतीच, परंतु त्याच्या आधी वर्णव्यवस्था होती आणि वर्णाचा धर्म पाळणं म्हणजे धर्मजीवन जगणं. आणि जे त्याला विरोध करतील त्यांना वाळीत टाकल्यासारखं कर. वाळीत टाकणं ही वाळीत टाकण्याची शिक्षा आहे एक प्रकारे आपल्या भाषेत. आजही बरोबर. जातीसाठी माती खावी म्हणतात ना, तर जातीसाठी जे माती खात नाहीत त्यांना वाळीत टाकलं जातं. जातीने तर सांगितलं ना माती खा, तर ते खावी तर लागते. का मला खायची प्रश्न नाही विचारायचा. आठवत नाही क्लिअर, पण तुम्ही वाचलं असेल. ते बाबासाहेब असतानाही एक पुस्तक खूप प्रसिद्ध झालं होतं, गॉस्पेल ऑफ बुद्धा. हा, पॉल केरसचं का? गॉस्पेल ऑफ बुद्धा. हा 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 हा, पॉल केअर्स. हा सर त्याच्यातही हा मुद्दा कदाचित दिलेला नाहीये वाटतं. युद्धाचा प्रसंग वगैरे असं नाहीये वाटतं नाही, त्याच्यात. युद्धाचा प्रसंग हा, ते आता बाबासाहेब आहे ते अभ्यास करणारे, त्यांचं संशोधन आहे ते. तर इतरत्र आलेला असेल तर पुस्तक कुठेतरी, कारण युद्धाचा प्रसंग हा मी पण कुठेतरी वाचलेला आहे. बहुतेक याच्यातही असेल तो, केळुसकरांनी लिहिलेल्या चरित्रातही असावा. म्हणजे आता मला नेमकं आठवत नाही, पण तो याच्यात आहे. किंवा ते लाईट ऑफ एशिया काय आहे त्याच्यातही काहीतरी मुद्दे आहेत. आता हे नाही मला सर, हे सगळं आहे आहे कुठेतरी, कारण ही जी अभ्यास पूर्ण एक सिरियल दाखवली ना झी टीव्ही वरती हा बुद्धाची, हा हा त्याच्यात सुद्धा ह्या प्रसंगानेच घर सोडवलेलं दाखवलेलं. हा युद्ध झाल्यामुळे गौतम बुद्धांनी हा सिद्धार्थांनी विरोध केला आणि हा त्याच्यामुळे घर हा सोडले. हा. आणि बाबासाहेबांनी त्याला जोडून हेही म्हटलेलं आहे का हा मुद्दा तर्कशुद्ध वाटतो, लॉजिकल वाटतो, की
गृहत्याग असंच असंच कोण सोडून जाईल? किंवा आता 29व्या वर्षी त्यांना ते वृद्ध दिसला आणि आजारी माणूस दिसला आणि मृतदेह दिसला 29व्या वर्षी. का तर 29व्या वर्षापर्यंत त्यांना डांबून ठेवलं होतं घरामध्ये. घरामध्ये म्हणजे त्या ह्याच्यामध्ये त्यात त्यांना कोणतंही दुःख दिसू नये आणि त्यांना सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यांना बायको होती, त्यांना मुलगा होता आणि 29 वय. तर बाबासाहेब म्हणतात 29व्या वर्षापर्यंत त्यांना कोणीच म्हातारा कसा नाही दिसला आणि कोणी आजारी कसा नाही दिसला आणि मृतदेह कसा नाही दिसला. जो त्यांना 29व्या वर्षी एकदम बाहेर फिरायला गेले रथामध्ये आणि मग ते सारथ्याला विचारतात, हे काय? तर म्हणे हा म्हातारा आहे, याला म्हातारपण म्हणतात. ते पोरकट मुद्दे आहेत ना हे. हे 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 हा आजारी आहे. मग हे सिद्धार्थाला प्रश्न उठतो, आजार म्हणजे काय? मग हे कोणाला घेऊन चालले? तर म्हणे हे मृतदेह आहे. त्याला त्याची काय विल्हेवाट करायला चालवलं. तर म्हणे मरण म्हणजे काय? आणि मग ते सारथ्याला विचारतो आणि मग सारथी. तर हे असंही परकट वाटलं 29व्या वर्षी. बाबासाहेब म्हणले त्यांची आई त्यांच्या लहानपणी गेलेली आहे. म्हणजे मरण त्यांना माहित नव्हतं असं थोडंच आहे. कितीतरी माणसं 29व्या वर्षापर्यंत गेलेली त्यांनी पाहिले असतील. आजारी कितीतरी लोक असतील. म्हातारे कितीतरी लोक असतील. आणि त्यांना एकदम 29व्या. तर हा हा मुद्दा जो आहे ना, हा मुद्दाम मुद्दाम कसा की तो भित्रा होता भाऊ. ते हे प्रसंग पाहून तो घाबरला आणि मग रातोरात पळून गेला. आणि सामान्य माणूस कसा आहे की सती नाही ना, भान नाही, जागृती नाही. जागृती नसल्यामुळे काय होतं की माणूस भ्रमिष्ट असतो, प्रमादात असतो, अं, मोहावस्थेत असतो. मुळातच ते चित्ताची अवस्था तशी आहे. अनकॉन्शियस माइंड ज्याला म्हटलेलं आहे, अजागृत मन जे आहे त्याला कळत नाही तो काय ऐकतो, काय पाहतो आणि त्याच्याविषयी काय बोलतो आणि कसा प्रचार करतो हे त्याला कळत नाही. आणि असे जास्त लोक असतात. आणि मग प्रचार, माउथ पब्लिसिटी ज्याला म्हणतात ना, तोंडी प्रचार, हा फार पटकन होतो. फक्त बोलत राहायचं इकडे तिकडे, चर्चा करत राहायचं. अरे असा असा, तो तसा तो तसा, त्याने असं केलं, असं बोलत राहायचं. आणि काही लोक तसं मुद्दाम मुद्दे चर्चेला येतील, समाजामध्ये येतील, समाज त्याच्यावर बोलत राहील, त्याचा प्रचार होत राहील, मग त्याची प्रतिमा खराब होईल आणि मग आपलं काम होईल. असा प्रयत्न करणारे पण खास लोक असतात, ज्यांना स्वतःचा स्वार्थ, स्वतःच आधिपत्य, स्वतःचं राज्य पाहिजे. त्याच्यासाठी ते एखाद्याला अशा पद्धतीनं खतम करू शकतात. तसंच बुद्धांचं म्हणजे बुद्ध धम्म हा खतमच केला भारतातून. आणि त्याला कारण दिलं, तो तसाच होता. त्याला आम्ही हद्दपार केलं. एक ब्राह्मण माझ्या शेजारी बसला होता बस प्रवासामध्ये आणि मी एक पुस्तक वाचत होतो. तर त्यांनी मला विचारलं, काय वाचता? म्हटलं बुद्ध धम्मावरचं पुस्तक आहे. काय वाचता म्हणे बुद्ध धम्म? त्याला त्याला हद्दपार केलं ह्या देशातून, काय त्याचा अभ्यास करता तुम्ही? असं स्पष्ट बोलला मला तो. अगदी अलीकडची एक 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे बघा आजही ती गोष्ट लोकांच्या मनामध्ये रूढ झालेली आहे की बुद्ध तसाच होता आणि त्यांचा धर्म तसाच होता. म्हणून त्याला तो हद्दपार झाला नाही, खरं म्हणजे यांनी केला. कसा केला? हे असेच मुद्दे प्रचारात आणून. पळपुटा होता, रातोरात गेला, 4 दृश्य पाहिले आणि धर्माच्या विरुद्ध वागला, क्षत्रिय धर्म पाळला नाही, युद्धाला विरोध केला. म्हणजे त्यांनी तो क्षत्रिय धर्म पाळला नाही. आजही आर्मीमध्ये एखादा माणूस असेल आणि त्याला समजा आदेश आहे त्याच्या
सेनापतीचा, कमांडरचा फायर, आणि त्याने जर फायर केलं नाही तर मग काय होतं आपल्याला माहिती आहे. त्यानं जर ते आदेश मानला नाही, जा घरी, किंवा मग शिक्षा, वरिष्ठांचा आदेश मानला नाही, संस्थांमध्ये हेच चालतं ना. असो, म्हणजे हे असं आहे. हा बुद्ध धम्माच्या अभ्यासामध्ये कोणताही मुद्दा आपण घेऊ शकतो, कारण माणूस म्हणून आणि प्रवृत्ती म्हणून, समाज म्हणून, व्यवस्था म्हणून सगळीकडे सगळीकडे ते एकसारखं नाही म्हणतात, परंतु सगळीकडे हे मुद्दे लागू पडतात. परिस्थिती फक्त वेगळी असते. आजही आपण ते पाहतो, वेगळ्या रूपामध्ये ते पाहतो. तर आहे असं आहे. चला आपण हा विचार करत होतो खरं म्हणजे, की जेव्हा आपल्याला सती जागृतीची आपली पातळी उंचावते तेव्हा आपल्याला हे सगळे मुद्दे जे आहेत ना वेगळेच दिसतात. तसे हे ग्रंथातले, गाथेतले शब्द जसे आपल्याला वेगळे जाणवतात, अर्थ वेगळे जाणवतात, त्याचे संदर्भ वेगळे लागतात, तसं व्यवहारात पण होतं. व्यवहारात जगताना सुद्धा आपल्याला तिथं आपली सती, आपली जागृती, आपलं भान, आपली समज आपल्याला त्या व्यवहारातल्या गोष्टींचा वेगळाच अर्थ देते, म्हणजे समजतो. जे आता आपण सिद्धार्थांच्या गृहत्यागाच्या निमित्ताने पाहतो, नाही तर धर्माच्या विरुद्ध गेला, क्षत्रिय धर्म पाळला नाही, किंवा कोणता पण, आता आपण मुंबईचा, दिल्लीचा, ह्याच्या सगळ्याचा आपण अभ्यास जो केला, ह्या प्रवृत्ती आहेत, ह्या मानवी प्रवृत्ती आहेत. हे माणसाचं चित्त आहे. चित्त म्हणजे धारणा आहेत, मनोधारणा आहेत. म्हणून तो मी महाराष्ट्रीयन आणि तो असा आणि तो तसा, मी हा भाषिक आणि तो भाषिक, आणि हे माझं राज्य आणि ते त्यांचं राज्य. हे सगळ्याचा अर्थ काय? मनोवृत्ती. ह्या सगळ्याचं हे सगळं कशामुळे होतं? मनोवृत्ती संस्काराने ज्या तयार होतात, त्याचं भान नसल्यामुळं, त्याची सती नसल्यामुळं माणूस तसंच विचार करतो आणि तेच बोलतो आणि तीच कृती करतो, आणि शेवटी त्याचे परिणाम भोगतो. हा सगळा कार्यकारण भाव अभ्यासनाचा मुद्दा आहे. अजून खूप मुद्दे येऊ शकतात आपल्या अभ्यासामध्ये. तर 78वी गाथा आपण पाहू आणि मग 80वी गाथा पाहू. 78व्या गाथेविषयी जास्त सांगण्यासारखं नाही, थोडंसं सांगण्यासारखं आहे, तेवढं मी सांगतो आणि मग आपण लगेच 80वी गाथा पाहू. 78वी गाथा अशी आहे, किंवा पंडित वग्गातली तिसरी गाथा. न भजे पाप के मित्ते, न भजे पुरी साधमे, भजेथ मित्ते कल्याणे, भजेथ पुरी सुत्तमे. दुष्ट मित्रांची संगत करू नका, अधम पुरुषांची पण संगत करू नका. संगत चांगल्या मित्रांची करा, संगत उत्तम पुरुषांची करा. आता हे सरळ सरळ मुद्दे आहेत, की जो पापकर्म करणारा मित्र आहे, म्हणजे त्याला मित्र करू नका. पहिली गोष्ट, असा मित्र बनवू नका की जो चुकीच्या मार्गावर आहे, जो वाईट मार्गावर आहे, पापकर्म करणार आहे, म्हणजे शिलाचरण करणार नाही, वाईट कर्म करणार आहे, वाईट मार्ग दाखवणार आहे, अशा मित्राची संगत करू नका, म्हणजे त्याला मित्र बनवू नका, असा त्याचा अर्थ आहे. दुष्ट मित्रांची असं त्याचा अर्थ केलेला आहे. परंतु वाईट मार्गावर असलेला मनुष्य, त्याची संगत करू नका. संगत का करतो माणूस? त्याला मित्र बनवतो, त्याच्यावर विश्वास टाकतो. तर तसं करू नका. पण असं कोण करू शकतं? ज्याला स्वतःचं भान आहे, तो, ज्याला चांगलं वाईट काय आहे ते ज्याला कळतं, तो, त्याला दुष्ट कोण, चांगला कोण, वाईट कोण हे कळणार, तरच तो वाईट मित्राच्या संगतीपासून अलिप्त होणार. किंवा न भजे पुरीसा अधमे, पुरीसा अधमे म्हणजे अधम पुरुष, आणि अधम म्हणजे
नीच दर्जाचा, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, घसरलेला, गयागुजरा, म्हणजे खूपच वाईट वाईट मार्गावर आहे, अधम आहे, तो नीच आहे, म्हणजे खूप दुष्ट कर्मणा. इथं खरं म्हणजे इथं दुष्ट असा अर्थ लावला पाहिजे. तर तो वाईट मार्गावर असलेला पुरुष आहे, माणूस आहे, त्याची पण संगत करू नका. तर कल्याण मित्राची संगत करा. जो कल्याण करेल त्याला मित्र बनवा. आणि जो उत्तम पुरुष आहे, पुरुषोत्तमे, जो चांगला मनुष्य आहे, जो सदाचरणी आहे, जो सन्मार्ग दाखवतो, त्याची संगत करा, असं म्हटलेलं आहे. तर सरळ सरळ आहे. परंतु एक मुद्दा आपण त्या दिवशी हाय बोललो होतो मी, तो फक्त बोलतो आणि ही गाथा आपण इथेच संपूया, की वाईट मित्रांची संगत करू नका किंवा वाईटाला मित्र बनवू नका, किंवा अधम पुरुषाची, एखाद्या घसरलेल्या किंवा फारच दुष्ट मार्गावर, वाईट मार्गावर असणाऱ्या पुरुषाची संगत करू नका, त्याला भजू नका. याची समज ज्याला आहे तोच ते करू शकतो. आणि ज्याला अजून समज आली नाही किंवा समजलंय पण अजून त्याची चांगली तयारी झाली नाही, म्हणजे प्रॅक्टिस करतोय तो. एखादा मनुष्य समजलंय पण अजून त्याची पूर्ण प्रॅक्टिस नाही, जो प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करतो, त्याच्यासाठी हा एक काय काय म्हणतात, एक सल्ला जणू काय बुद्धांनी दिलेला आहे. आणि तो व्यावहारिक सल्ला आहे, की जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करतो तोपर्यंत कोणाच्याही संगतीत जाऊ नका. म्हणजे म्हणजे विशेषतः अशा अशा वाईट कर्म करणाऱ्या माणसाच्या संगतीत जाऊ नका. कारण तुम्ही चांगलं बनण्याचा प्रयत्न करताय, एकीकडं चांगलं बनण्याचा प्रयत्न करताय आणि दुसरीकडे तुम्ही वाईट लोकांच्या संगतीत पण राहता. म्हणजे त्याचा एकीकडून वाईटाचा प्रभाव पण तुमच्यावर पडतो आणि इकडे तुम्ही चांगलं बनण्याचा प्रयत्न पण करता. तर मग ते कसं, 1 - 1 = 0. म्हणजे इकडे चांगलं करायचं आणि तिकडे वाईट परिस्थितीत पण राहायचं. तर तुम्हाला त्या चांगलं वागण्याचा काहीच फायदा होत नाही. कारण तुम्ही इकडे शुद्ध पाणी ठेवता आणि त्याचे हे अशुद्ध पाणी परत त्याच्यामध्ये टाकता. तर शुद्ध अशुद्ध एकत्र केलं तर अशुद्ध हे शुद्ध होईल का नाही माहिती नाही, पण शुद्ध अशुद्ध होऊन जातं. कारण मानसिकता ही अशी गोष्ट आहे का जी लगेच पोल्यूट होते, लगेच पोल्यूट होते. जो माणूस जागृत नाही, जो सतीमध्ये नाही, तो हे ऐकतो तेही मानतो, इकडचं ऐकतो तेही मानतो, आणखीन तिसरं ऐकतो तेही मानतो. कारण त्याला बरं वाईटाचं भान नसतंय, कळत नसतंय. तर मग तो हे ऐकतो, हा हे चांगलं आहे, आणि दुसरं ऐकलं, हा हे पण चांगलं आहे, तिसरं ऐकतो ते पण चांगलं आहे, असं त्याला ते सगळंच अं, काही गोष्टी, कारण त्याची त्याची प्रवृत्ती तशी असली पाहिजे. त्याला वाईट पण आवडतं, त्याला चांगलं पण आवडतं, आणि त्याला हे कळत नाही की चांगल्याचा काय परिणाम होतो, वाईटाचा काय परिणाम होतो. मग तो चांगलंही करतो आणि वाईटही करतो. ते जर आपल्याला खरंच समजलं का रे नाही, आपल्याकडून काही वाईट अशा गोष्टी, चुकीच्या गोष्टी होतात, वाईट गोष्टी होतात, तर त्याच्यातून आपल्याला बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. कारण त्याचा पुढे त्रास होतो, त्याचा परिणाम चांगला नाही, त्याच्यातून आपण विचलित होतो. तर मला ते नाही करायचं, मला मला चांगलं कर्म करायचं, चांगलं चांगलं काम करायचं, मला हे वाईट काम करायचं नाही. मग वाईट काम जर करायचं, आणि हे आपण शिकतोय, मग वाईट काम जर करायचं नाही तर मग वाईट चुकीच्या परिस्थितीमध्ये जाऊ नका, म्हणजे ज्याचा आपल्यावर परिणाम होणार नाही. हे ट्रेनिंग घेणाऱ्यांसाठी हा सल्ला आहे. अधम लोकांच्या सं संपर्कात जाऊ नका, चुकीच्या लोकांना मित्र बनवू नका. म्हणजे आपण जी प्रॅक्टिस करतो ती फळाला येईल, त्याचा परिणाम चांगला होईल.
आणि जसं ते एखाद्या शाळेमध्ये जातो तर आपण विशिष्ट वर्गात विशिष्ट मुलं बसवली जातात. हे 2-3 वर्ग 4 वर्ग जर एकत्र बसवले तर मग कोणाचीच काही तयारी होत नाही. किंवा एखादा 5वीचा मुलगा बसवला त्याला बळजबरीनं 10वीच्या वर्गामध्ये आणि शिक म्हटलं त्याला, तर तो शिकू शकणार नाही. किंवा एखादा चांगला मुलगा असेल, त्याला जर वाईट मुलाच्या शेजारी बसवलं आणि त्याला सक्ती केली का त्याच्याच बरोबर राहायचं, त्याच्याच बेंचवर बस शेजारी, तर त्याच्या शेजारी बसून 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 तो वाईट मुलगा तो त्याला हळूहळू वाईट मार्गावर लावू शकतो. संगतीचा परिणाम. तर ज्याला ज्याला काही सत्कर्म करायचं आहे, त्यानं वाईटाची साथ सोडली पाहिजे. हे ट्रेनिंग घेणाऱ्यासाठी आहे. परंतु ज्याची चांगली तयारी झालेली आहे, त्याला मग बाहेरचे असं चाललेलं वाईट काम किंवा बाहेरचं पाप किंवा बाहेरचे अधम लोक ते त्याच्यावर परिणाम करू शकणार नाहीत. कारण त्याची स्वतःची तयारी झालेली आहे. त्याच्यासाठी हे नाही लागू पडणार. जसं आता बुद्ध अंगुलीमालाच्या संपर्कात गेले म्हणजे काय इतरांसारखे वागले नाहीत ते किंवा त्याचा ह्यांच्यावर परिणाम नाही झाला. उलट ह्यांच्या तयारीचा बुद्धांच्या तयारीचा अंगुलीमालाला फायदा झाला. तो त्याच्यातून बाहेर पडला. अशा वेळेला आपल्याला ते लक्षात येतं की नाही आता आता आपल्याला जगाचा आपल्यावर परिणाम नाही होत. पण तोपर्यंत आपल्याला हे पाळलं पाहिजे असा या गाथेचा अर्थ निघतो. आणि मग कल्याण मित्रांची संगत करा किंवा अ, उत्तम लोकांच्या पुरुषांच्या संपर्कात राहा, हा त्याच्या अनुषंगाने येणारा मुद्दा आहे असा या गाथेचा अर्थ दिसतोय. किती वाजले? 8:10. पुढची गाथा घ्यायची का कसं करायचं? उद्या घ्यायची? मला वाटतं हा मोठी गाथा आहे ती पण. आणि ती जर आज आपण घेतली तर अजून अर्धा तास जाऊ शकतो. कारण ती गाथा त्या दर्जाची आहे. दर्जाची आहे म्हणण्यापेक्षा तेवढे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. हे मला आज सकाळी जाणवलं. तुम्ही थांबायला तयार असाल तर मी पुढे जातो. नाही तर मग आपण थांबूया. चालेल. घेऊ चालू पुढे? अं, मला वाटतं थांब अजून अर्धा तास आपण नाही थांबू शकत. हा सर, थोडी चर्चा ह्याच विषयावर थोडी चर्चा करून थांबूया. हा बरं बरं. ही कारण ती हाच मुद्दा आपण म्हणजे पुढची गाथा मग पूर्ण नाही होणार असं हो होईल. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. तर ठीक आहे. 78वीच गाथा आज आपण घेतली असं आपण समजू. चला. आतापर्यंत आपण जी काही चर्चा केली त्याच्यावर काही बोलायचं असेल तर बोलू शकता. बोला. सर, पुरुष असोत्तम हे म्हणजे चांगला पुरुष ना? पुरुष धम्मे. नाही, खालचं पुरुष असोत्तम हे. हा पुरुष सुत्त. अच्छा याच्यातलं हा 78 मधलं, हा 78 गाथेमधलं पुरुषोत्तम हे. पुरुष उत्तमे म्हणजे उत्तम पुरुष. अच्छा, जसं चांगला वरती पुरुष. वरती हा, अधम पुरुष आहे ना, पुरुषा अधमे, उत्तम च्या विरुद्ध. त्याच्या विरुद्ध उत्तम हा, पुरुष. अधम अच्छा. पुरुष आणि उत्तम पुरुष म्हणजे सरळ आहे ते त्याला. बाकी बाकी त्या शब्द याच्यात काय म्हणजे न कळणारे अर्थ नाहीत. भजेत म्हणजे संगत पण आहे. भजेत म्हणजे भजणे. पण भजेत म्हणजे संगत. रेकॉर्डिंग बंद करतो.